तर जयंत पाटलांनी अजितदादांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला। पाहूयात पुढची बातमी। विमानाचा ब्लॅक बॉक्स जळतो हे पहिल्यांदाच ऐकले। जितेंद्र आव्हाड यांनी तपास यंत्रणांवर निशाणा साधलाय। रोहित पवारांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे। रोहित पवारांच्या भूमिकेचं आव्हाडांनी समर्थन केलं। आश्चर्य वाटतंय म्हणजे ब्लॅक बॉक्स जळून गेला। ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो तो विमानाचा जो भाग आहे तो जशाच्या तसा होता। दुसरी गोष्ट, ब्लॅक बॉक्स ज्या मटेरियलचा बनवलेला आहे ते मटेरियल आहे टायटॅनियम, म्हणजे 11,000 सेल्सिअसच्या आगीच्या म्हणजे 10 मध्ये सुद्धा त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना सरळ सांगितलं जातं ब्लॅक बॉक्स जळून गेला। म्हणजे माझ्यासारख्या चौकस मनाच्या माणसाला तर शंका येईलच, ब्लॅक बॉक्स कसा जळून जाऊ शकतो। रोहित पवार जे मागणी करतायत त्या मागण्यांमध्ये तथ्य आहे। कंपनी कोणाची आहेत, कंपनीत पैसे कोणाचे लावलेत, त्या विमान किती तास उडलं होतं, त्याला एवढे तास उडण्याची परवानगी होती का नव्हती, डीजीसीए काही कव्हर करायला बघतंय का, डीजीसीए चे अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत, ही कंपनी कुठल्या पक्षाच्या आधिपत्याखाली चालते, हे सगळे प्रश्न आले ना आता समोर।